Hello my dear friends and welcome to the English class of 5th standard. This is NCERT Marigold book and we are doing unit 4 crying. Okay, crying ही पोएम घेतोय आपण. तर सुरू करण्यापूर्वी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. अगर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील, त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे 5th स्टँडर्डचे इंग्लिशचे लेसन्स आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर लेट्स स्टार्ट. क्राईंग म्हणजे काय तर रडणं. एक साधारण तुम्हाला माहिती आहे क्राईंग म्हणजे रडणं. तर कवीला काय सांगायचं आहे याच्यामध्ये की आपण रडून आपलं मन मोकळं करू शकतो. मोकळं केल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं, आपण आनंदी होतो. आपल्या मनातलं जे काय दुःख किंवा काही साठलेलं असेल ते आपण रडून मोकळं करू शकतो. सो क्राईंग इज गरजेचं असतं कधी कधी. ओके, तर आता आपण सुरू करूया पोएम. क्राईंग ओनली अ लिटल बिट इज नो यूज. तर कवी काय म्हणतो की थोडंसं रडून काही उपयोग नाही. नो यूज. क्राईंग ओनली अ लिटल बिट इज नो यूज. तर यू मस्ट क्राय अंटिल युअर पिलो इज सोक्ड. आता इथे पिलो म्हणजे उशी आणि सोक्ड म्हणजे ओली झालेली, फुल म्हणजे पिळून काढली तर पाणी येईल किंवा अश्रू येतील एवढं सोक झालेली, त्याच्यात पाणी ॲब्झॉर्ब झालेलं किंवा अश्रू ॲब्झॉर्ब झालेले. सो यू मस्ट क्राय अंटिल युअर पिलो इज सोक्ड. आता ॲक्च्युली कोणी रडलं की ते एवढं काही उशी ती अख्खी एवढी मोठी भिजणार नाही आहे किंवा पिळून काढली तर त्यातनं अश्रू बाहेर पडणार नाही. पण ते एक म्हणायची पद्धत आहे की यू मस्ट क्राय अंटिल युअर पिलो इज सोक्ड, म्हणजे अगदी भरभरून मन मोकळं होईपर्यंत रडायचं. यू मस्ट म्हणजे आपलं दुःख रडण्यामध्ये बाहेर फेकून द्यायचं. आणि त्याच्यानंतर देन यू कॅन जम्प इन द शॉवर अँड स्प्लॅश स्प्लॅश स्प्लॅश, म्हणजे नंतर रडून झाल्यावर आपण आंघोळ करायची. याचा अर्थ दुःख गेलं आणि आनंद आला, आनंदाने नाचायचं पाण्यामध्ये. स्प्लॅश स्प्लॅश स्प्लॅश. आफ्टर क्राईंग द पोयम रिकमेंड्स दॅट यू हॅव टू वॉश युअर फेस, टेक अ शॉवर आणि लाफ, म्हणजे ट्रान्झिशन फ्रॉम सॅडनेसपासून ते आपण जॉय म्हणजे दुःखापासून दुःख विसरून आनंदामध्ये एन्जॉय करतो, आनंदी होतो. दुःख विसरून आनंदी होतो. ओके, ट्रान्झिशन फ्रॉम सॅडनेस टू जॉय असं. देन यू कॅन थ्रो ओपन युअर विंडो. नंतर तुम्ही तुमची खिडकी उघडायची, दरवाजे उघडायचे आणि मोठ्याने हसायचं. सो देन यू कॅन थ्रो ओपन युअर विंडो अँड हा. सो यू कॅन असं म्हणजे आपलं दुःख दाबून नाही ठेवायचं, रडून मोकळं व्हायचं आणि नंतर फ्रेश एअरमध्ये हसायचं, बागडायचं. आणि लोकांनी विचारलं हे व्हॉट्स गोईंग अप दॅट, तिथे काय चाललं आहे असं जर लोकांनी विचारलं तर त्यांना सांगायचं हॅपीनेस वॉज हायडिंग इन द लास्ट टीयर, आय वॅप्ड इट हा. तर आनंद हा माझ्या अश्रूच्या शेवटच्या थेंबामध्ये दडलेला होता. मी अश्रूचा शेवटचा थेंब टाकून दिला आणि आनंद बाहेर आला. सो इट इज हॅपीनेस वॉज हायडिंग इन द लास्ट टीयर म्हणजे अश्रूचा थेंब. आणि आय वॅप्ड इट म्हणजे मी रडून तो घालून दिला. हा. हॅपीनेस वॉज हायडिंग म्हणजे अश्रू घालवला आणि त्यातनं जो लपलेला आनंद होता तो बाहेर आला. ओके, अशी ही कविता आहे की तुम्ही दुःख विसरून मागं विसरून टाकायला नवीन सुरुवात केली पाहिजे, असा ह्या पोएट्रीचा अर्थ आहे. आणि हॅपीनेस कसा मिळतो आपल्याला, दुःख विसरल्यावर मिळतो. ओके, आणि त्यामुळे नेहमी आनंदी राहायचं. दुःख विसरलं पाहिजे, दुःखाला कवटाळून बसायचं नाही. झालं गेलं विसरून जायचं, मागं आणि पुढचा आनंद सोडून पुढे वाटचाल करायची. तर अशी छोटीशी पोएम होती. परत एकदा ऐका. आणि तुम्हाला जर चॅनलला सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही सुपर्स बटनवर क्लिक करू शकता. ओके, तुमच्या पॅरेंट्सना पण सांगू शकता. आणि त्याचप्रमाणे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मी आता पुढचा लेसन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.